आमचं सर्जरीचं लेक्चर होतं, त्यात एक्झामिनेशन ऑफ व्हेरिकोज वेन्सबद्दल शिकवत होते आणि ते शिकवताच त्यांना डीप वेन थ्रोम्बोसिसबद्दल पण शिकवलेलं आणि त्याने सांगितलेलं की डीप वेन थ्रोम्बोसिस जर तुम्हाला क्लिनिकली डायग्नोज करायचं असेल तर त्यासाठी आपण 2 साईन यूज करतो, एक तर होमन्स साईन आणि दुसरं मोझेस साईन. तर हे इम्पॉर्टंट आहे ते क्लिनिकली. होमन्स साईन्समध्ये काय करतो आपण, जे आपलं हे पाय तर डॉर्सिफ्लेक्शन करत होतं फूटचं आणि जर डॉर्सिफ्लेक्शन केल्यामुळे काय होतं, ह्या काप मसलमध्ये पेन होतं. जर तुम्हाला डीप वेन थ्रोम्बोसिस असेल तर इथं पेन जाणवणार. दुसरं जे मॉसेस साईन आहे, तर मॉसेस साईनमध्ये काय करतो आपण, जे रिलॅक्स जर असेल असं काप मसल त्याचा साईडनं दाबतो, तर ह्या साईडनं दोन्ही साईडनं दाबतो, तर ते दाबल्यानंतर पेन वगैरे झालं तर त्याला पण पॉझिटिव्ह मॉस साईन्स म्हणतात. क्विजिंग ऑफ द रिलॅक्स काप मसल फ्रॉम साईड टू साईड इज ऑल्सो पेनफुल ॲज द थ्रोम्बो डिफेन्स इन द काप मसल ऑलवेज टेंडर. आणि होमन साईन्समध्ये बघा, पॅसिव्ह फोर्सफुल डॉर्सिफ्लेक्शन ऑफ फूट विथ द नी एक्सटेंडेड विल इल्स टेंडरनेस म्हणजे त्रास होणे किंवा पेन होणं. तर हे 2 साईन इम्पॉर्टंट आहेत, होमन साईन आणि मोसेस साईन, तर लक्षात ठेवा.